रात को सिर्फ 2 घंटा सोया मैंने। रात को तो मेहरबानी किया मेरे ऊपर, तो 2 घंटा मैं तो सोया ही नहीं, क्या बात फिर रात भर जागा मैं और सुबह को उठा। उठ्या देख. सो गुड मॉर्निंग गाईज, आपलं स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवरती ट्रॅव्हल विथ आदिनाथ. आणि कसे आहात गाईज? मजेत ना? मी पण मस्त आहे. आणि आज आपण एका राईडला निघालोय आणि आपण राईडसाठी चाललोय कुठे, तर आज आपण राईडला चाललोय सिन्नरला गोंदेश्वर मंदिर बघण्यासाठी, जे की 2000 वर्ष पुराणं मंदिर येते. आणि त्याच्यामध्ये आपली शंकराची एक पिंड आहे, ते पण बघायला भेटणार आहे. खूप मजा येणार आहे या राईडला. आणि ह्या राईडला आपल्यावर कोण कोण आहे, तर एक माझा ऑफिसचा प्रिव्हियस कंपनीमध्ये माझ्यावर एक कलिग होता, गौरव म्हणून, तो एक माझ्यावर जॉईन झाला या राईडला. आणि माझा एक मित्र आहे, तो पण माझ्यावर, जो की आपला सोनू, भरपूर दिवसानंतर आपल्यावर जॉईन होतोय या राईडला. आणि आपले फॉग लाईटची यावेळी टेस्ट होणार आहे. आणि जे माझे फॉग लाईट्स आहेत, जे आपण लावलेत, त्याचा आज वसूल होणार आहेत पैसे, जे की वरचे आता मी 20 वॅट चालू केलेत, पण थ्रो बघू शकता किती खतरनाक आहे याचा. अजून मी खालचे लाईट्स चालू केलेल्या नाहीये, ज्या इथे खालच्या लाईट चालू केल्यावरती मग काय तर एकदम धमालच येणार आहे राईड करायला. आता आपण ऐरोली मार्गे जायचं, आणि तो गौरव म्हणून आहे, तो माझ्या ऑफिसजवळ भेटणार आहे. आणि मग तिथून आपण एकत्र जाणार. आणि मी आज मॅप नाही लावलेला, बिकॉज तो बोलला की मी मॅप लावतो आज, आणि मी थांबतो पुढे, चालवतो जरा गाडी, म्हणजे लीड करतो. बोललो ठीक आहे, कर बाबा, काय हरकत नाही. सो आता जाऊया. आणि धम्माल तर खतरनाक येणार आहे, कारण की सोनू पण आहे. भरपूर दिवसाने सोनूने परत आपल्याबरोबर जॉईन केलं आहे, कारण की मध्ये थोडं त्याचं कामाविमामध्ये तो बिझी होता, बट आता तो आला लाईनवरती. सो चला जाऊया. आता कलवा मार्गे डायरेक्ट आपल्याला जायचं आहे, डायरेक्ट गोंदेश्वर सिन्नरसाठी. सो चला निघूया आता, जरा पळूया रप्पा-रप, भेटूया आपल्या मित्राला. सो फायनली गाईज आपण पोहोचलोय. आणि हा बघा, हा गौरव आणि हा सोनू, हा गौरवने आपली नवीन बाईक घेतली TVS रॉनिनची. तर तो आपल्यावर फर्स्ट राईड करतोय ही. आणि ह्याच्या पहिले गौरवच्या जागी जय म्हणून होता, बट आता तो गावी आहे काही कारणास्तव. तर मग हा एक नवीन मेंबर आपल्याला जॉईन झाला आहे. तर हा बोलला आहे की जिथे जिथे राईड्स असतील तर आम्हाला नक्की सांग, मी पण ट्राय करेल तुझ्यावर यायचे प्रत्येक राईड. सो मजा येणार आहे या राईडला, बघूया. आणि सोनूला सांगितलं थोडं मागे थांब, नवीन आहे हा. सो चला हाईवेला लागूया आणि मग बोलिया काय ते. सो अभी हम लोग पाइपलाइन वाले रोड पे पहुंच चुके हैं, और अभी ये देख सकते हो ट्रक वालों ने इतना ट्रैफिक है ना, तो बाजू से जाने के लिए भी जगह नहीं दे रहे थे. बट भाई फिर क्या कर सकते हैं, फिर मुझे चालू करना ही पड़ा मेरा फ्लैशर. और ये बबलू भैया ने जो चालू किया ना भाई, इन लोगों की आंखें चौंधा गई रे भाई, आंखें चौंधा गई भाई. इतना गंदा फ्लैशर मारा ना, धपा धप बाजू हट गए भाई. हल्के में ले रहे हो क्या मेरे को, हल्के में ले रहे हो क्या? अभी भाई तुम्हारे भाई ने डाल दिया है ना नवा पूरा HGD के लाइट. अभी आओ नडो माँ का. अरे बहुत परेशान करके रखा था गाइस. बीच में ना एक ऊपर करने से मैं जैसा एंटर किया ना, तो एक बंदा ना अपर लाइट करके चल रहा है गाड़ी पे, और मुझे कुछ भी नहीं दिखा है. तो फिर मैंने कर दिया अपने चारों के चारों लाइट्स ऑन. तब भाई ने अपर डिपर मार के मुझे बता दिया कि भाई तू लाइट नीचे बंद कर दे तेरी, मैं भी नीचे कर रहा हूँ. चुपचाप बंदे ने नीचे कर लिए. उसको क्या लग रहा है अभी, मतलब उन लोग है ना 4 व्हीलर वाले, हम लोगों को कमजोरी समझ रहे हैं, मतलब बाइक वालों को. तो फिर इन लोगों को दिखाना पड़ेगा उनका क्या लेवल है भाई. आखिर मेरे को लाइट लगाने के बाद अभी इतना सेटिस्फेक्शन हो रहा है कि यार मुझे ये लाइट लगाने के बाद बहुत अच्छा लग रहा है. आंखें फोड़ूंगा एक एक आंखें. हल्के में ले रहे हो क्या बच्चा, हल्के में मत लो, बहुत महंगा पड़ सकता है मेरी जान. चल हाईवे पहले खत्म करता हूँ, फिर दिखाता हूँ इनको. चलो गाइस, देख पा रहे हो अपने गाड़ी का फोकस देख पा रहे हो. और आज अपने रुद्रा ने जो कमाल किया, मतलब जो रुद्रा का जो छोटा भाई है बबुलू द मिक्स इन द मिक्स, उसने जो काम किया है ना गाइस, देखो जो फ्लैशर मारा ना, कंटिन्यू फ्लैशर. मतलब एक जगह पे हम लोगों को निकलना था, और 4 व्हीलर वाला दबा रहा था उधर से, अंदर से राइट हैंड साइड लेफ्ट हैंड साइड में, और हम लोगों को निकलने के लिए जगह ही नहीं था. मैंने जो फ्लैशर मारा ना, बंदा सीधा अंदर घुस गया. मैं और सोनू इतना हंस रहे थे वहां पे, लिटरली बहुत मजा आया राइड पे. तो मतलब मजा आ रहा है, 3 जन है हम लोग पर मजे कर रहे हैं. जब से मतलब ये बबलू भैया हमारे लाइफ में आ गए ना, तब से मजे ही मजे चल रहे हैं. मतलब ये देख रहे हो, पूरा रात को उजाला कर दिया भाई इसने, तो पूरा उजाला ही उजाला. खतरनाक मजे आ रहे हैं राइड करने के लिए. और अभी थोड़ा वहां से हम लोग पाइपलाइन वाले एरिया से निकले, तो थोड़ा ट्रैफिक कम हुआ, बट ट्रैफिक है तभी भी, अच्छा खासा ट्रैफिक है अभी भी.
तो और सीधा सीधा जाना है अपने को, तो कोई दिक्कत है नहीं अभी। देख रहे हो पूरे ट्रैफिक में, मतलब पूरे रोड पे मेरे को ट्रक के अलावा कुछ भी नहीं दिख रहा है, क्योंकि ये अभी सब ट्रांसपोर्ट वाले हैं। इन लोगों का यही टाइम रहता है सुबह निकलने का, मतलब उन लोग मतलब 6-7 बजे थोड़ा खाली रहेगा, ये लोग नहीं कम रहते फिर। तो चलो क्या ही कर सकते, जो होगा देखा जाएगा। अभी इन लोगों को भी तकलीफ होती रहेगी, इसलिए मैंने कम कर दिया, क्योंकि ये जो डिजायर वाले भैया उनको भी तकलीफ होता रहेगा, सीधा फोकस गिरता है ना गाइस अपना, तो फिर खाली फुकट का तमाशा नहीं चाहिए अपने को सुबह सुबह। तो चलो पहले इधर से निकलते हैं। सो गाइज फायनली नाशिक टोल नाक्यावरती पोहोचलेलो आहे आणि ह्या बबलू भैयाने आपल्याला खूप मदत केली आहे आज, कारण की हे तिघे पण म्हणजे हे दोघे पण माझ्या लाईटवरती निर्भय आहेत, बाकी त्यांना पर्याय नाही आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं। आणि लिटरली खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, फॉग खूप आहे, खूप फॉग है। सब अपने गाड़ी के इक्विपमेंट को नाम अलग अलग है। ये जो फॉग लाइट लगा है, ये छोटा छोटा बबलू, ये छोटा मिनी बबलू, ये रुद्रा, ये बड़ा बबलू बहुत काम का है भाई, बहुत काम का है। और मैं लिटरली कहता अभी मैंने टेम्परेचर कितना है सोनू, टेम्परेचर देखना कितना है। नहीं बोलेगे तो मेरे को लग रहा है 17-18 टेम्परेचर या 16 के आसपास रहेगा। तो सोनू ने ग्लव्स नहीं पहने तो इसके वजह से, और उधर बीच में गंदा पैच आया था। सोनू पैच कैसा था, पैच कैसा था वो टेम्परेचर, पैच कैसा था वो, चला वो हम लोग घुसे थे दोनों भी दोनों भी बहुत गंदे घुसे थे। 16 है, मैं बोला था ना 16 टेम्परेचर है अभी। तो गाइस अभी कुछ यहाँ पे मैं इंस्टा 360 माउंट करने के लिए रुका था, निकलते हैं अभी यहाँ से, और चाय पीने का मन है, पर देखते क्या प्लान करते हैं उस हिसाब से। तो चलो देख रहे हो पब्लिक, गंदा फॉग है, गंदा फॉग है। अभी 6:30 बजे है, अभी भी इतना फॉग है ना, मतलब मैं कसम से बोलूँ ना, बहुत गंदा फॉग है। और पीछे के जो भी अपने बंदे हैं ना, वो सब मेरे ऊपर डिपेंड है, क्योंकि मैं एक बार लाइट बंद कर दूंगा तो इन लोगों को दिखना बंद है। मतलब है उनकी लाइट, बट जो अपना जो दूसरा बंदा है गौरव, उसने उसके लाइट के ऊपर है ना कुछ ब्लैक कलर का एक फ्लेम बिठाया है, तो उसके वजह से और उसकी लाइट का फ्लो कम हो गया है। तो और सोनू भी मेरे ऊपर ही डिपेंड है, तो मैं कसम से बोलूँ सब दोनों के दोनों मेरे ऊपर डिपेंड है। तो मुझे थोड़ा डर है कि मेरे वजह से उन लोग किधर ना फंस जाए, इसीलिए मैं भी थोड़ा आराम से चला रहा हूँ। और ये देखो ट्रक है ना अभी भी ख़त्म नहीं हो रहे, 6:30 बजे अभी भी माहौल है ना ठंडा ही ठंडा है, मज़ा आ रहा है राइड करने के लिए। और ये बहुत दिनों के बाद गाइस है ना, ये भाई क्या खतरनाक निकली यार, खतरनाक निकली गाड़ी यार, मजा आ गया। और आज गाइस कुछ अलग ही मतलब एनर्जी से मैं निकला हूँ घर से। और ये अपने जो बंदे ना, ये देखो अभी मैंने फ्लैशर मारा, बहुत मजा आ गया मेरे को, क्योंकि वो बंदा घुस रहा था डायरेक्ट ट्रक वाला, उसको फ्लैशर मार के बता दिया कि भाई हम लोग भी आ रहे। और आज मैं आपको बताऊँ गाइस कि मतलब ये टीम के साथ मैं आज व्लॉग कर रहा हूँ, मतलब राइड कर रहा हूँ ना, बहुत ही खतरनाक मजा आ रहा है, क्योंकि बहुत दिन के बाद ऐसा ग्रुप राइड हो रहा है मेरी, तो मज़ा आ रहा है। इन लोगों को बता रहा हूँ कि यार इंस्टा 360 ऑन कर दिया है, तो तीनों एक साथ आते हैं, अभी देखते हैं दिख तो है, दिख रहा है कि नहीं सही से मालूम नहीं। बट अभी मेरा प्लान है कि गाइस थोड़ा उजाला होगा ना, तब भी मैं अभी आपसे बात करने लगूंगा। अभी निकलता हूँ और ये व्यू एंजॉय करो तब तक, मज़ा आ रहा है। ये फॉग लाइट ने तो आज मतलब रात को मेरे सुबह कर दी एकदम। सो गाइज फायनली आपण कसारा क्रॉस केला आणि आता नाश्त्याला थांबलोय, मिसळ खातोय। बेकार थंडी आहे, बेकार। ह्याला तर काय नाही, कारण की हा गाववाला है, सोनूची फाटून 4 झाला, पहाड़ी वाला दिख रहा है पर कुछ पहाड़ी वाला फील नहीं आ रहा उसके अंदर। सो अभी नाश्ता करू आणि इथून काहीतरी 60 किलोमीटर राहिलं आहे। मिसळला ना एक नंबर स्मेल येतो, एक नंबर स्मेल येतो, मजा येईल खाण्यासाठी। आणि दही थोडं कमी असल्यासारखं दिले, बट इट्स ओके, काही हरकत नाही। आणि सोनू फोटोमध्ये गुंग आहे। मी शपथ गाईज सांगतो, शपथ ह्याच्यासारखी मिसळ मी अख्ख्या मुंबईत भेटली नाही, पण स्ट्रीट फूड होतं एक नंबर। मतलब माझं आहे ना राईडची जी हे असते ना, म्हणजे एक परफेक्ट राईड, एक रोड आणि एक परफेक्ट नाश्ता, हे जर असलं ना तर राईड एक नंबर आणि खतरनाक होते। आजची जशी झाली तशी। आणि आज आपण काहीतरी तब्बल मी आत्तापर्यंत 110 किलोमीटर खेचली गाडी ना, खतरनाक खेचली, मजा आली राईड करायला। आणि आता हे दोघं मागे आहेत, मध्ये सोनूला मी इंस्टा 360 दिलेला,
माउंट करण्यासाठी. त्याने तेवढे 2-3 फुटेज घेतले, म्हटलं घेऊ दे. सो ते आता कसं फुटेज आलं मला पण नाही माहिती. सो आता आपण पोचणार आहोत आणि डायरेक्ट आता मी मंदिरात गेल्यावरतीच तुम्हाला दाखवेन. सो फायनली गाईज आपण गोंदेश्वर मंदिरात फायनली पदार्पण झालेलं आहे आणि याच्यात थोडीफार मी माहिती देतो तुम्हाला. गोंदेश्वर मंदिर हे गाईज महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सिन्नर इथे स्थित आहे आणि हे मंदिर साधारण ना गाईज काहीतरी 11 ते 12व्या शतकापासून आहे आणि हे मंदिराची रचना गाईज काहीतरी यादव राजवटीत बांधकाम केलं गेलेलं आहे असं मानलं जातं. आणि ह्या मंदिरात आहे ना गाईज पंचयतन रचना मध्ये आहे. म्हणजे काय की एक मुख्य मंदिर आणि 4 छोटे मंदिर. मुख्य मंदिर म्हणजे भगवान विष्णूचे जे हे आहे आणि हे बघा जे आपण बघतो ना हे सूर्य, विष्णू, पार्वती आणि गणेश हे ही 4 मंदिरं छोटी-छोटी आहेत. मंदिराच्या ना काळ्या दगडात बेसलेट दगडात बांधकाम केलंय. हा दगड आहे ना गाईज आपला जो ज्वालामुखी असतो ना त्यापासून तोडून बनवला जातो हा गाईज आणि हा खूप कठीण असतो हा गाईज. 800-900 वर्ष टिकू शकतो आणि बघू शकता ह्याचं आहे ना बांधकाम टोटल गाईज टोटल आहे ना एकही सिमेंटचा यूज न करता बारीक हेमाडपंथी कलेमध्ये बांधकाम केलेलं आहे. खूप सुंदर आहे आणि ह्या मंदिराच्या आहे ना भिंतीवरती रामायण आणि पुराणातल्या भरपूर गोष्टी कोरल्या गेलेल्या आहेत बघू शकता तुम्ही. आणि इथे भव्य नंदी मंडप, सुंदर कोरीव स्तंभ ह्या भरपूर गोष्टी आहे आणि हत्तीपट्टी डिझाईन पण ह्या ह्याच्यावरती आहे बघा. बारीक बारीक हत्तीपट्टी डिझाईन पण दिसून होते. दगडी कोरीव कामात हे कोरले गेलेलं आहे. आतलं हे दृश्य बघू शकता तुम्ही. आतमध्ये किती सुंदर आहे. आणि खांबावरती बारीक बारीक कोरीव काम केलेलं आहे आणि तिथून आतमध्ये आपण जर गेलो ना की शिवचं पिंड आहे. इथे आता आपण थोडा वेळ बसून हर हर आराम करू. हा बघा महादेव. आराम म्हणजे दर्शन घेऊ आणि इकडे थोडा वेळ बोलतात ना एक जप करू चांगला. आणि हे बघा आता आपण जस्ट बाहेर आलो आणि हे बघा बाहेरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मंदिर आहे किती सुंदर आहे आणि हे समोर बघू शकता तुम्ही नंदी महाराज एक्झॅक्ट समोर आहे. हे बघा आणि ह्या साईडला आपल्या राईट हँड साईडला पण शिवची छोटी पिंड होती. हे बघा खूप सुंदर खूपच सुंदर. मी हार आणलेले आणि फुलं आणलेली ती तिथे अर्पित केली मी आणि हा बघा पुढून व्ह्यू बघा किती सुंदर येतोय. आणि आता आपण जे बघायला चाललोय गाईज हे सेम टू सेम आपल्या कोल्हापूरमध्ये आणि ह्याच्यापेक्षा खूप मोठं आहे हे ते आहे. आणि ते हा जो व्ह्यू बघण्यासारखा ना एवढा खतरनाक व्ह्यू येतो ना ह्याच्यातून. हा पण काहीतरी काळ्या बेसलेट दगडातून बांधकाम केलेलं गेलेलं आहे आणि हा गोल आकाराचा ओपन छत व्ह्यू बोलतात त्याला गाईज. एक नंबर सूर्यप्रकाश आणि खूप सुंदर आहे यार. खूपच सुंदर आहे. मी इन्स्टावरची रील्स बघून म्हणजे इथे माझं मन असं हे झालं आणि मी आलो ह्या राईडला आणि खूप मजा आली या राईडला. आता आपण ओव्हरऑल व्ह्यू बघूया बाजूने ह्या मंदिराचा कसा आहे तो. चला. वो पेंटर रहते ना गांव में पेंटिंग बिंटिंग करने आते नहीं तो भीख भीख मांग के इधर सो जाते खाना खा के. वैसा एक मेरे पास एक बंदा है. ये देख बंदा देख इधर सो गया है. किधर है हम लोग. पब्लिक इधर क्या कर रही है और ये भाई सो रहा है यहाँ पे देखो. भाई रात को सिर्फ 2 घंटा सोया मैंने. रात को तो मेहरबानी किया मेरे ऊपर तो 2 घंटा मैं तो सोया ही नहीं. क्या फिर? रात भर जागा मैं और सुबह को उठा. उठे देख. अरे सो फाइनली गाइज अपना दर्शन और एक नंबर हो गया और आज ये दोनों के साथ मुझे राइड करने में बहुत मजा आया गाइज. बहुत मजा किया हम तीनों ने. मतलब बहुत दिनों के बाद अच्छी राइड हो गई. तो गाइज ये मेरा होपफुली व्लॉग आपको पसंद आया रहेगा तो लाइक सब्सक्राइब कमेंट जरूर करना और आपके दोस्तों के साथ भी ये व्लॉग शेयर करना ज़्यादा से ज़्यादा. और मिलते हैं ऐसे नए राइड के साथ. तब तक राइड हार्ड राइड सेफ टेक केयर गाइज. बाय 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 बाय. लव यू. बाय बाय.